Hello everyone, this is D Kumar. Today we are going to learn the second part of conjunction. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना आहे की माझा कोर्स माझ्या डी कुमार सर ॲपवरती लॉन्च झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे 2500 रुपये किंमत असलेला हा कोर्स अतिशय कमी म्हणजे 499 मध्ये मिळत आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला एवढे सारे बेनिफिट्स आहेत त्याचे. एक म्हणजे 50+ व्हिडिओ लेसन्स आहे, ते बी लेटेस्ट नवीन बनवलेले डिजिटल आणि हाय क्वालिटीचे स्टेप बाय स्टेप सर्व शिकवले आणि बारीक बारीक गोष्टी त्यामध्ये शिकवलेल्या आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात बसणार ह्या प्रकारचे व्हिडिओ लेसन्स आहे, ही माझी गॅरंटी. त्यानंतर ई बुक आहे, त्यामध्ये 299 रुपयाचं, ज्यामध्ये इंग्लिश बोलण्यासाठी खूप साऱ्या लोकांना कोणते शब्द पाठ करावं आणि किती करावं हे कन्फ्युजन असेल तर त्यासाठी 4000 शब्दांचं मी एक ई बुक बनवले, ज्यामध्ये इंग्लिश बोलण्यासाठी लागणारे शब्दच आहेत. त्यानंतर फॉर्म्युला चार्ट्स आहे, इंग्लिश म्हणजे पाठांतर करायला सोपं होऊन जातं त्यामध्ये. त्यानंतर कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट पण मिळणार आहे 2 महिन्यानंतर. 4 महिन्याची व्हॅलिडिटी ह्या संपूर्ण कोर्सची. चॅटिंग ऑप्शन आहे, तुम्हाला काही डाऊट आहे तर लगेच विचारा, क्विक तुम्हाला ॲन्सर बी मिळतं. चॅटिंग ऑप्शनद्वारे तुमचे डाऊट क्लिअर केले जातात. इंटरनेट नसेल किंवा नेटवर्क नसेल तर तुम्ही बाहेर कुठे जाऊन, जिथे नेटवर्क आहे तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या आणि घरी जाऊन बघू शकता. त्यानंतर किती वेळेस तुम्ही अनलिमिटेड वेळेस बघू शकता आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल आणि पहिल्या कमेंटमध्ये पण मिळेल पिन केलेलं. याची किंमत आहे 2500 रुपये, पण मी नेहमी 1299ला देत असतो. पण आज ऑफरमध्ये तुम्हाला हे फक्त मिळतं आहे 499 मध्ये. ऑफर संपली की पुन्हा याची किंमत 1299 होणार आहे. म्हणून लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, ते कसं यूज केलं जातं, त्याचे 2 प्रकार पडतात, एक ऑर्डिनेट आणि एक सबऑर्डिनेट. पण ते प्रकाराशी आपल्याला काही घेणं नाही, वाक्यामध्ये त्यांचा यूज कसा करायचा हे महत्त्वाचं आहे. प्रकार फक्त एक्झामसाठी. आता त्यांचा यूज करत असताना मागील लेसनमध्ये आपण जवळपास 10 कंजंक्शन्स पाहिले. ह्या लेसनमध्ये आपण 10 बघू. बाकीचे नॉर्मल राहिलेले आहेत किंवा यांना पर्यायवाची आहेत, दुसरे पर्याय म्हणून वापरले जातात, ते आपण घेत नाही आहे, कारण खूप सारं बर्डन होऊन जाईल तुमच्यावर. जे महत्त्वाचे आहेत ते सगळे आपण कवर करतोय आणि जे यांनाच पर्याय म्हणून वापरले जातात म्हणजे 2 असतात, सेम यूज आहे, सेम अर्थ आहे, त्यापैकी एक आपण घेतोय. ठीक आहे, कळलं ना. पण हे बी पर्याय म्हणून आलंय, पण महत्त्वाचं पार्ट आहे म्हणून मी ते ह्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. चला, खूप महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे आपण 2 लेसनमध्ये कवर केलं, एकदम घाई नाही केली, निवांत आपण बघूया. चला, नॉट ओन्ली बट ऑल्सो याचा अर्थ काय, तर हेच नाही तर ते सुद्धा. मग आता हेच नाही ते सुद्धा यासाठी पर्याय वाक्यामध्ये असतो, म्हणजे ह्या शब्दांच्या ऐवजी दुसरा शब्द असतो वाक्यांमध्ये, ते वाक्यानुसार चेंज होतं. जसं आपण एक्झाम्पल बघू तसं तुम्हाला कळेल. ओके, चला, नॉट ओन्ली बट ऑल्सोचा अर्थ समजला आपल्याला. पण जर वाक्यामध्ये 4 शब्द असतील, इव्हन, ऑल्सो, टू आणि अजून एक शब्द आहे ॲज वेल. ओके, हे 4 शब्द वाक्यांमध्ये असतील तर ते काढून टाकायचे, तर वाक्य आपलं बनतं. म्हणजे आपण एखाद्या वाक्याचं हे पण करू शकतो, म्हणजे दुसरं 2 वाक्याचं मिळून एक वाक्य तयार करू शकतो, असं बी होऊ शकतं. मी एक्झाम्पलवरून समजून देतो. जसं ही कॅन रन आणि शी कॅन रन. इथे काही पण एखादा शब्द ॲड केलेला आहे, ॲज वेल असेल, टू असेल. इथं शी ऑल्सो कॅन रन, ऑल्सो असू शकतो, इथं टू नाही आहे तर इथं ऑल्सो असू शकतो. हे 2 सेपरेट वाक्य आहेत, बरोबर. दीज आर 2 सेपरेट सेंटेन्सेस. बट इफ वी वॉन्ट टू कन्वर्ट दीज सेंटेन्सेस इन टू नॉट ओनली बट ऑल्सो, देन व्हॉट वी शुड डू. हे बघा, हे आणि हे काय करायचं, मेन जे वाक्य आहेत ना, त्या 2 वाक्यामध्ये 2 गोष्टी जर सेम असतील तर त्या एकदाच घ्यायच्या. बघा, कॅन रन सेम आहे, ते एकदाच घ्यायचं आहे. आणि ह्या 2 गोष्टी ज्या उरलेल्या आहेत त्याच्यातील पहिल्या गोष्टीच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसरे जे बी असेल वाक्यात त्याच्या अगोदर बट ऑल्सो. मग आता तुम्ही म्हणाल हे कुठं वापरायचं सर, हे कुठं वापरायचं, नॉट ओनली हे आपण इथे घेतलं, बट ऑल्सो शी. आता हे 2 गोष्टी आपण जोडल्या, इथे जोडून घेऊ, नॉट ओनली ही
बरोबर. आता हे दोन वेगवेगळ्या गोष्टी जोडायच्या आपल्याला कशाने, नॉट ओनली आणि बट ऑल्सोने. म्हणून ही बट ऑल्सो शी, म्हणजेच हे कुठे जाणार, नंतर जाणार, कॅन रन. मग टू वगैरे असेल बाकीचे जे बी 4 शब्द आपण म्हटले ते काढून टाका, म्हणजे इथं फुल स्टॉप लागेल. 2 वाक्याचं 1 वाक्य झालं. आता बघा, ही कॅन रन, तो धावू शकतो. शी कॅन रन, ती धावू शकते. सुद्धा, याचा अर्थ सुद्धा, ती सुद्धा धावू शकते. म्हणजे तो धावू शकतो, ती सुद्धा धावू शकते. इथे काय बनवलं आपण, नॉट ओनली आणि बट ऑल्सोने जोडलंय, म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा. म्हणजे इथे काय, तो म्हणजे तोच नाही तर ती सुद्धा, असं याचा अर्थ बनला. तोच नाही तर ती सुद्धा धावू शकते, म्हणजे दोघं धावू शकतात असा याचा अर्थ निघतो. ओके. म्हणून हेच नाही तर ते सुद्धा, म्हणजे दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. म्हणून तो धावू शकतो, ती धावू शकते, म्हणजे दोघं धावू शकतात. ह्या वाक्याचा अर्थ पण तसाच आहे. ओके. आता आपण अजून एक वाक्य इथे बघू. आता आपण हे जे आहे ना, दोन्ही एकच घेऊ आपण. जसं राहुल इज क्लेवर, राहुल हुशार आहे असं आपण बोललो. ही इज चांगला आहे. हां, ही इज गुड ॲज वेल. ओके, ॲज वेल आलं. ॲज वेलचा अर्थ तोच आहे, सुद्धा म्हणून वापरला गेला आहे. राहुल हुशार आहे, तो चांगला सुद्धा आहे. आपण हे वाक्य असं बोललो तर अधिक चांगलं, म्हणजे चांगला आहे आणि हुशार सुद्धा आहे असं बी चालू शकतं. म्हणजे यांची जागा अदलाबदल केली एवढंच. असं बी चालेल, असं बी चालेल. ओके. राहुल हुशार आहे, तो चांगला सुद्धा आहे. मग राहुल आणि तो हे काही दोन आहेत का, राहुललाच तो म्हटलंय म्हणजे हे दोन सेम आहे. ओके. मग हे सेम आपल्याला जोडायचे नाही, हे एकदाच घ्यायचं. इथं पण तेच केलं आपण, हे सेम आहे ना, ते एकदाच घेतलं. मग जोडलं काय, हे. आता काय जोडावं लागेल आपल्याला, वेगळं काय, राहुल इज, ही इज सारखंच आहे, म्हणजे क्लेवर आणि गुड वेगळं आहे. मग याच्या अगोदर काय येईल, नॉट ओनली, बरोबर, आणि याच्या अगोदर बट ऑल्सो झालं. मग काय वाक्य बनेल, राहुल इज नॉट ओनली काय, क्लेवर, बट ऑल्सो गुड. ॲज वेल घ्यायची गरज नाही, वरती आपण लिहिलं आहे ते, काय घ्यायचं नाही येते. हां, हे येते. चला, आता त्याचा अर्थ तुम्हाला समजला अशी मी अपेक्षा करतो. कारण कोणतंही वाक्य आलं असंच तरीही सेम त्याच पद्धतीने फॉलो करायचं. आता काही वेळेस बोथ अँडचं वाक्य असू शकतं. बोथ म्हणजे मीना लिव्स इन बोथ. एक मिनिट, मीना लिव्स इन अ हट असं म्हणू, आणि मीना लिव्स इन अ बंगलो. ओके, दोन गोष्टी आहेत. हां, मग मीना लिव्स, मीना राहते इन अ हट, आणि मीना लिव्स इन अ बंगलो. यामध्ये काय केलं, हे जे एक फ्रेज आहे, फ्रेज म्हणतात त्याला. हां, 2, 3, 4 शब्दांचं मिळून फ्रेज म्हणतात. म्हणजे वाक्याचा एक अंश असतो, त्याला वाक्यांश बी म्हणतो मराठीत आपण. मग ते वाक्यांश जे आहेत ना ते जोडायचे असतात. तरी बी आपण सेम त्याच पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सो वापरू शकतो. जसं मीना लिव्स नॉट ओनली इन अ हट बट ऑल्सो इन अ बंगलो. ओके, असं आपण बनवू शकतो. पण आता आपल्याला बोथ अँड वापरायचं आहे. समजा बोथ अँडचा अर्थ आहे दोन्ही आणि. दोन्ही म्हटलं तर दोघे बी म्हणता येईल, दोघे आणि. हां, ते इथं समजेल तुम्हाला. मीना झोपडीत राहते आणि मीना बंगल्यात राहते. ओके, आता आपण इथं काय करू, बोथ अँड वापरून बघू. मीना, मी आत्ता नॉट ओनली बट ऑल्सो वापरलं तो. हां, नॉट ओनली म्हणजे झोपडीतच नाही तर बंगल्यात सुद्धा राहते असं त्याचा अर्थ निघाला. आता आपण काय करू, त्याच वाक्यात बोथ अँड वापरून बघू. मीना लिव्स बोथ इन अ बंगलो, सॉरी पहिले झोपडी, इन अ हट,
हट अँड इन अ बंगलो. बघा, दोन जे आहेत ना फ्रेज या ठिकाणी सुद्धा जोडले गेले. याचाच अर्थ काय, जिथे आपण नॉट ओनली वापरतो तिथे आपण बोथ वापरू शकतो आणि जिथे बट ऑल्सो वापरतो तिथे आपण अँड वापरू शकतो. आणि वाक्याचा अर्थ बघा आता काय निघतो. इथे काय होतं, मीना झोपडीत राहते, मीना बंगल्यात राहते. मग त्याचं नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये आपण कन्वर्ट केलं तर मीना झोपडीतही आणि झोपडीतच नाही तर बंगल्यात सुद्धा राहते असं बनलं. आता मीना दोन्हीत राहते असा याचा अर्थ निघतो. दोन्हीत राहते, हे दोन्ही याचा अर्थ आहे. इन म्हणजे आत, त्यात जोडलं गेलंय. दोन्हीत राहते, झोपडीत आणि बंगल्यात, म्हणजे याचा अर्थ आणि याचा अर्थ दोन्ही. ओके, म्हणून वापरले गेले. म्हणजे याचा अर्थ आपण नॉट ओनलीच्या वाक्यात बोथचं वाक्य वापरू शकतो आणि बोथच्या वाक्यात नॉट ओनलीच, म्हणजे त्याचंच उलट करायचं आहे. आता हे बोथचं वापरलंय, मी सेकंड वाक्य बोथचं घेतो दुसरं. बोथ नागेश अँड सोमेश आर माय फ्रेंड्स. काय वाक्य आहे, बोथ, दोघं, नागेश आणि सोमेश. झालं, दोघं हे आणि दोघे, नागेश आणि सोमेश आहेत माझे मित्र. म्हणजे नागेश आणि सोमेश दोघे माझे मित्र आहेत किंवा दोन्ही माझे मित्र आहेत. काय करू, हे वापरून बघू आता. नॉट ओनली नागेश बट ऑल्सो सोमेश आर माय फ्रेंड्स. म्हणजे नागेशच नाही तर सोमेश सुद्धा माझा मित्र आहे, माझा मित्र आहे असं झालं ते. नागेशच नाही तर सोमेश सुद्धा माझा मित्र आहे, म्हणजे दोघं माझे मित्र आहेत. अर्थ एकच निघतो. ह्या वाक्याचा अर्थही तोच आहे, ह्या वाक्याचाही अर्थ तोच आहे. आणि सेपरेट केले, नागेश माझा मित्र आहे, नागेश इज माय फ्रेंड, सोमेश इज माय फ्रेंड, सोमेश माझा मित्र आहे, नागेश माझा मित्र आहे. एकच अर्थ आहे. नागेश आणि सोमेश माझे मित्र आहेत, एकच अर्थ आहे. आणि नागेशच नाही तर सोमेश सुद्धा माझे मित्र आहेत, एकच अर्थ आहे, सेम अर्थ आहे. ओके, म्हणून तुम्ही एकमेकांना रिप्लेस करण्यासाठी वापरू शकता. आता हे आहे आयदर ऑर, हे आहे नायदर नॉर. याचा अर्थ आहे दोन्ही पैकी एक. ओके, आणि याचा अर्थ दोन्ही नाही म्हणा किंवा दोन्हीही नाही म्हणा. चला आपण वाक्यांवरून बघूया. आयदर ऑर याचा अर्थ दोन्हीपैकी एक. जसं यू कॅन हॅव, तू खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो. खाण्यापिण्यासाठी हॅव चालतं. ओके, हॅव अ टी ऑर अ कॉफी. म्हणजे बघा आता आयदर राहिलं, आयदर घ्यावं लागेल. आयदर अ टी ऑर अ कॉफी. काय वापरलं, आयदर ऑर. ओके, पण कुठे वापरलं बघा, सेम त्याच ठिकाणी जिथे आपण नॉट ओनली वापरतो. म्हणजे वाक्यात दोन गोष्टी आहेत, ही आणि ही. मग एक आहे त्याच्या अगोदर ऑर, एक आहे त्याच्या अगोदर आयदर. इथे बी तेच आहे, क्लेवर आणि गुड. मग याच्या अगोदर नॉट ओनली, याच्या अगोदर बट ऑल्सो. आपण या वाक्यात नॉट ओनली वापरून बघू का, तुम्हाला थोडं अंदाज येईल. शब्द जसे टाकले तसं वाक्याचा अर्थ निघेल. बघा, तू दोन्हीपैकी एक घेऊ शकतो, चहा किंवा कॉफी, असा अर्थ आहे. आता हे टाकलं आपण नॉट ओनली इथे, यू कॅन हॅव नॉट ओनली अ टी ऑर अ कॉफी. इथं अर्थ बदलला थोडा, नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे तू चहाच नाही तर कॉफी सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे दोन्ही घेऊ शकतो. आयदर ऑरचा अर्थ काय, दोन्हीपैकी एक घेऊ शकतो. ओके, आता आपण हे टाकून बघू, इथे यूज करून बघू. यू कॅन हॅव बोथ टी ऑर कॉफी, म्हणजे तू दोन्ही घेऊ शकतो, चहा आणि कॉफी. याचा अर्थ बी सेम ह्यानुसार निघाला. तू चहाच नाही तर कॉफी घेऊ शकतो, हे झालं. तू दोन्ही घेऊ शकतो, चहा आणि कॉफी, हे झालं. आणि तू दोन्हीपैकी एक घेऊ शकतो, आयदर ऑर दोन्हीपैकी एक घेऊ शकतो, चहा किंवा कॉफी, ह्या दोन्हीपैकी. आता शी हॅज टू सिलेक्ट, तिला निवडावे लागते. आपण विल करूया, निवडावे लागेल, लागतेच्या ऐवजी लागेल करूया, मध्ये विल टाकू आपण. शी विल हॅव टू चूज करूया, चला चूज. आयदर मी ऑर हिम.
मला किंवा त्याला. बघा, शी विल हॅव टू, तिला निवडावे लागेल, मला किंवा त्याला. मला किंवा त्याला, दोन्हीपैकी एकाला. असंही म्हणता येईल, तिला दोन्हीपैकी एकाला निवडावं लागेल, मला किंवा त्याला. हे और त्याला किंवा म्हणण्यासाठी आलं आहे आणि हे दोन्हीपैकी एक दर्शवण्यासाठी आलं आहे. ओके, आता आपण ह्याच ठिकाणी हे वापरू शकतो, म्हणजे नवीन नवीन एक्झाम्पल न घेता त्याच एक्झाम्पलवरून तुम्हाला सोपं जाईल. बघा, यू कॅन हॅव नायदर अ टी नॉर अ कॉफी. काय अर्थ? यू कॅन हॅव नायदर अ टी नॉर अ कॉफी, म्हणजे तू घेऊ शकतो असा त्याचा अर्थ निघत होता, पण चहाही नाही आणि कॉफीही नाही. नायदर नॉरचा अर्थ दोन्हीही नाही, हेही नाही तेही नाही. मुळात काय, हेही नाही आणि तेही नाही असा अर्थ याचा. म्हणजे तू चहाही नाही आणि कॉफीही नाही घेऊ शकत असं. पण ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्य जर निगेटिव्ह असेल, नॉट असेल, डझंट, डिडंट, डोंट, वुडंट वगैरे, शुडंट, कुडंट काय असेल ते नॉट काढून टाकायचं असतं. मग सिम्पल प्रेझेंट आहे, डझंट आलं तर सिम्पल प्रेझेंटमध्ये V1 वापरलं पाहिजे, येस वापरायचं, डज आलं तर, नसेल तर नाही. ते आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये शिकलो आहे कसं यूज करायचं. त्याप्रमाणे सिम्पल प्रेझेंटचं वाक्य असेल तर सिम्पल प्रेझेंट करून घ्यायचं आणि सिम्पल पास्ट असेल तर सिम्पल पास्ट करून घ्यायचं. ओके, आपल्याला पुढे जायचं आहे. आता शी विल हॅव टू, निगेटिव्ह असेल तर नॉट काढायचा, जो बी असेल तो, शॉर्ट फॉर्ममध्ये असेल किंवा पूर्ण नॉट असेल तरी काढायचं. फक्त ह्या प्रकारात शी विल हॅव टू चूज, तिला निवडावे लागेल असा याचा अर्थ आहे. पण नायदर नॉरमुळे वाक्य निगेटिव्ह होऊन जातं, म्हणजे याचंच निगेटिव्ह नायदर आहे. ओके, नायदर अ टी नॉर अ कॉफी. सॉरी, टी कॉफीचंच घेतलं मी वरचं, इथं आपल्याला हे घ्यावं लागेल ना, नायदर मी और हिम, तिला निवडावे लागेल. म्हणजे दोन्हीही नाही, म्हणजे तिला दोन्ही निवडावे लागणार नाही, मलाही नाही त्यालाही नाही. ह्या पद्धतीने हेही नाही त्याही नाही, म्हणजे मलाही नाही त्यालाही नाही. असंही म्हणता येईल, तिला मलाही नाही आणि त्यालाही नाही निवडावे लागणार, असं पण आपण म्हणू शकतो. सेम अर्थ आहे. बरं, आता ऑदरवाईज आणि अनलेसचे एकच यूज आहे, जवळपास सेम आहे. ऑदरवाईज जरी आपल्याला होकारार्थी दिसत असेल पण त्याचा अर्थ निगेटिव्ह निघत असतो. चला आपण बघू. ऑदरवाईज काय अर्थ आहे याचा? नाही तर, ह्या अर्थाने वापरलं जातं, नाही तर. चला वाक्यावरून समजेल आपल्याला नाही तर कसं. यू शूड स्टडी, म्हणजे तू अभ्यास करायला पाहिजे. ऑदरवाईजने वाक्य जोडलं, ऑदरवाईज यू वोंट पास, म्हणजे तू पास होणार नाही. यू वोंट पास, वोंट बी पास पण म्हणता येईल. यू वोंट बी पास. यू शूड स्टडी, तू अभ्यास करायला पाहिजे. ऑदरवाईजचा अर्थ दोन वाक्य जोडायला आलं, म्हणजे हे सगळे वाक्य जोडण्यासाठी वापरले जातात. कंजंक्शन शिकतोय आपण, हे मागील लेक्चरमध्ये आपण डीपली ते स्टडी केलं आहे. ओके, ऑदरवाईज यू वोंट बी पास, तू पास होणार नाही. आता अनलेस वापरून बघू ऑदरवाईजच्या ऐवजी. अनलेस यू शूड स्टडी, कॉमा द्यायचा आणि यू वोंट बी पास. दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे, सेम आहे, पण यूज वेगळा आहे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला तुम्ही अनलेस वापरू शकता आणि मग कॉमा देऊन हे वाक्य सेम ॲज इट इज इथे वापरू शकता. त्याच्याचप्रमाणे इथं काय करत असतं, ऑदरवाईज दोन वाक्य जोडायचं काम करतं, हे पण जोडण्याचं काम करतं, पण हे इथे वापरून इथे कॉमा दिला जातो. हा कॉमा दोन वाक्य जोडतो या ठिकाणी. ओके, म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही वापरा. आता अजून एक आपण सेंटेन्स घेऊ. प्रिपेअर युअर प्लॅन बिफोर हिम,
बिफोर हिम म्हणजे तुझा प्लॅन त्याच्या अगोदर, तुझी योजना म्हणा, तुझी योजना त्याच्या अगोदर तयार कर. otherwise he will get your job. काय अर्थ? तुझी योजना त्याच्या अगोदर तयार कर, नाहीतर, याचा अर्थ काय? नाहीतर ही विल गेट युअर जॉब, त्याला तुझी नोकरी मिळेल किंवा तो तुझी नोकरी मिळवेल. एकच अर्थ आहे. त्याला तुझी नोकरी मिळेल म्हणा किंवा तू तुझी नोकरी मिळवेल म्हणा, सेम अर्थ आहे. आता आपण हेच वाक्य काय करू शकतो? अनलेसमध्ये यूज करू शकतो. तुम्हाला सांगितलं मी सेम तसंच, अनलेस प्रिपेअर युअर प्लॅन बिफोर हिम, कॉमा द्यायचा, ही विल गेट युअर जॉब. याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. दोन्हींचा अर्थ एक आहे. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. चला तर पुढे जाऊया. सो आणि सो दॅट ह्याचा अर्थ आपण म्हणून ह्या अर्थाने वापरत असतो. म्हणून म्हणजे एखाद्या याचं उत्तर देण्यासाठी किंवा एखाद्याचं कारणाचं उत्तर देताना आपण याचा यूज करत असतो. सोचा अजून पण यूज आहे, ते आपण नंतर बघू. पहिले आपण कंजंक्शन म्हणून याचा यूज काय होतो ते आपण बघूया. म्हणून ह्या अर्थाने कसं वापरलं जातं. शी हॅड बीटन अस, तिने आम्हाला मारले होते, असा याचा अर्थ. पुढे आपण वापरूया सो. वी डू नॉट गो हर होम, म्हणून आम्ही तिच्या घरी जात नाही. आता ह्या अर्थाने दोन वाक्य जोडण्यासाठी सोचा यूज झाला. शी हॅड बीटन अस, तिने आम्हाला मारले होते म्हणून आम्ही तिच्या घरी जात नाही. या सोने काय केलंय? म्हणून या अर्थाने, म्हणजे हे कारण सांगण्यासाठी त्याचा यूज झाला. म्हणजे सो पासून पुढचं जे वाक्य असतं ते सबऑर्डिनेट म्हणजे उपवाक्य असतं, ते ह्या वाक्यावर डिपेंड असतं. आणि हे मेन म्हणजे याला मुख्य, मेन ऑर्डिनेट म्हटलं तरी चालेल, मुख्य वाक्य आहे. ओके, चला आपण ह्याचा अर्थ वापरून बघू ह्याच वाक्यामध्ये. किंवा वाक्य आपण चेंज करू, म्हणजे दोन्हींचा सेम अर्थ आहे. सो दॅट म्हटलं तरी तेच होणार, सो म्हटलं तरी तेच होणार. सोचा अजून एक यूज होणार आहे, यू आर सो इंटेलिजंट. हा एक यूज आहे. हे दोन वाक्य जोडण्यासाठी नाही आलं, हे विशेषण आहे. ॲडजेक्टिव्ह, ह्या ॲडजेक्टिव्हला सपोर्ट करण्यासाठी आलं, म्हणजे ॲडजेक्टिव्ह कसं आहे हे सांगण्यासाठी त्याचा यूज ॲडव्हर्ब म्हणून झालाय. ॲडव्हर्ब. ओके, क्रियाविशेषण म्हणजे विशेषणाबद्दल विशेष माहिती देतो तो शब्द क्रियाविशेषण, किंवा क्रियेबद्दल विशेष माहिती देतो तो सुद्धा क्रियाविशेषण असतो. हे क्रियाविशेषण म्हणून या अर्थाने आलं नाही इथं. यू आर खूप ह्या अर्थाने आले, खूप. तू खूप बुद्धिमान आहेस असं म्हटलं येतात. खूप म्हणजे सो, ते वेगळा यूज आहे, इथे वेगळा आहे. इथे दोन वाक्य जोडलं आहे बघा. आपण सो दॅट वापरू नेक्स्ट वाक्यात, दोन्हींचा सेम अर्थ आहे, सो किंवा सो दॅट. ओके, नैना डिडंट कंप्लीट हर वर्क, नैनाने तिचे काम पूर्ण केले नाही. इथे मी सो दॅट लिहितो, सो दॅट वी शूड वेट फॉर हर. सो दॅट वी शूड वेट फॉर हर, नैनाने तिचे काम पूर्ण केले नाही म्हणून आपण तिच्यासाठी वाट पाहायला पाहिजे, असा याचा अर्थ आहे. म्हणून ह्या अर्थाने सो दॅटचा यूज झालाय. दोन्हींचा एकच अर्थ आहे. ओके, चला वेदर म्हणजे काय तर असो, कधी कधी जरी म्हणून बी वापरलं जातं. आपण इथे सध्या असो म्हणून घेऊया. असो आणि त्याचं निगेटिव्ह नसो होऊन जातं. ओके, वाक्यानुसार याचा अर्थ बी बदलत जातो. चला आपण पुढे जाऊ. असो म्हणून काय यूज आहे याचा? वी आर गोईंग, आपण जात आहोत, टू मुंबई. चला मुंबईच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही बी प्लेस इथे घेऊ शकता. ओके, नेक्स्ट सेंटेन्समध्ये काय येईल? इथे आपण काय घेऊया? वेदरचा यूज. इथे चॉईस दाखवण्यासाठी वेदरचा यूज होतो, म्हणजे दोन गोष्टीत चॉईस. ओके, आपण सांगू, पुढे जाऊ. चला, वेदर इट रेन्स ऑर नॉट. म्हणजे आता रेन्स म्हणजे काय? पाऊस पडणे, आणि ऑर नॉट म्हणजे न पडणे, असं दोन गोष्टी आल्या. वेदर म्हणजे पाऊस पडो अथवा न पडो, याचा अर्थ अथवा किंवा बी म्हणू शकतो आपण. पाऊस पडो
किंवा न पडो. हे नॉटमध्ये न पडो दडलेलं आहे. कसं तर हे रेन्स इथं घेतलं. रेन म्हणजे पाऊस पडणे. मेन वर्ब क्रियापद म्हणून त्याचा अर्थ हे झालंय यूज, क्रियापद म्हणून आलंय ते. आणि क्रियापद आणि ऑर आणि पुढे नॉट घेतलं की ह्यामध्ये हे रेन्स पण दडलेलं असतं. ओके, म्हणजे डज नॉट रेन असं त्याचा अर्थ असतो इथं ऑर नंतर, पण ती दडलेलं असतं, ते लिहायची सांगायची गरज नाही. म्हणून रेन्स तिथे पण आहे असं समजू. डबल डबल लिहिलं जात नाही. म्हणजे पाऊस पडो अथवा न पडो, वी आर गोइंग टू मुंबई, आपण मुंबईला जात आहोत असं त्याचा अर्थ आहे. मग तुम्ही म्हणाल सर असो कुठे गेलं, तर जे पडो आहे ना ते वाक्यानुसार चेंज होतात. आता इथे पाऊस पडणे झालंय, पण बघा आय वॉन्ट टू प्ले, मला खेळायचं आहे. आता वेदर घेऊ. वेदर वेअर झालं, वेदर यू म्हणजे तू किंवा तुम्ही, प्ले ऑर नॉट. तुम्ही म्हणाला आता इथे पण नॉट आलंय सर, तसंच प्ले तिथे पण आहे, पण तो लिहावा लागत नाही किंवा बोलावं लागत नाही, असंच वाक्य असतंय याप्रमाणे. वेदर म्हणजे आता इथे प्ले म्हणजे खेळणे, मग खेळणे असो असं म्हणू का आपण, नाही. मग खेळो अथवा न खेळो, त्याऐवजी असंही म्हणता येईल खेळो किंवा न खेळो, किंवा म्हणा किंवा अथवा म्हणा ऑरसाठी. ओके, आय वॉन्ट टू प्ले, मला खेळायचं आहे. वेदर यू प्ले ऑर नॉट. ओके, झालं. दोन गोष्टी आल्या आहे, ह्या दोन गोष्टी त्याच्या अगोदर वेदर असो म्हणून आलेलं आहे. ओके, चला. वाईलचा अर्थ एखादी क्रिया करताना असंही म्हणतात, आणि तर ह्या अर्थाने सुद्धा वापरलं जातं. तर साठी इथे सेपरेट शब्द आहे वेरॅज, ते आपण पुढे घेणार. बघा, व्हाईल, व्हाईल आय वॉज व्हाईल आय वॉज 20 years old, मी 20 वर्षाचा असताना, किंवा मी 20 वर्षाचा होतो तेव्हा असंही म्हणता येईल. ही यूज्ड टू हेल्प मी, तो मला मदत करायचा. आणि शी असलं तर शी यूज टू हेल्प मी, ती मला मदत करायची. मी 20 वर्षाचा असताना तो मला मदत करायचा, शी आलं तर ती मला मदत करायची. ओके, मी 20 वर्षाचा असताना असंही म्हणता येईल, मी 20 वर्षाचा होतो तेव्हा. आपण सेकंड सेंटेन्स घेऊया. तर ह्या अर्थाने शी डान्सेस, ती नृत्य करते. व्हाईल आय प्ले अ फ्लूट, फ्लूट म्हणजे बासरी. तर म्हणून व्हाईलचा यूज झालाय. दोन वाक्य सेपरेटली जोडायचे. तर व्हाईल, हे बघा, शी डान्सेस, ती नाचते. आय प्ले अ फ्लूट, मी बासरी वाजवतो. तरने जोडले दोन वाक्य. ह्या प्रकारे तुम्ही असंही वापरू शकता. ह्या वाक्याच्या अगोदर असंही म्हणता येईल, व्हाईल आय प्ले अ फ्लूट, कॉमा देऊन शी डान्सेस, हे व्हाईल इथे येऊ शकतं. म्हणजे या प्रकारात मोडेल ते सेम आहे. मग तुम्ही म्हणाल सर याचा अर्थ तान्ना होईल का, म्हणजे मी बासरी वाजवताना ती नृत्य करते, होऊ शकतं. एकच अर्थ आहे ना, मी बासरी वाजवताना ती नृत्य करते, एकच आहे. म्हणजे मी जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा ती नृत्य करते, याचा अर्थ बघा. आय वॉज 20 years old, मी 20 वर्षाचा होतो. तर शी यूज टू हेल्प, हे अर्थ तान्ना म्हणून वापरलं जाणार नाही, सेपरेटली असं, म्हणजे याला जोडून चालेल. आय वॉज 20 years old म्हणजे वाक्याचा अर्थ जसं शोभतं तसं घ्यावं लागतो आपल्याला. पण जो मेन जो गाभा आहे त्याचा, म्हणजे जे समजून घ्यायचं आहे ते वेगळं नाही पाहिजे. म्हणजे मी 20 वर्षाचा असताना शी यूज टू हेल्प मी, ती मला मदत करायची. असताना म्हटलं आहे आपण. यामध्ये विरोधाभास आला, म्हणजे डान्स वेगळं आणि वाजवणं वेगळं. तर या व्हाईलचा अर्थ आपण तर म्हणू शकतो. आय वॉज 20 years old, हेच वाक्य आपण असं बनवलं, शी वॉज 16 years old. मी 20 वर्षाचा होतो, तर ती 16 वर्षाची होती. म्हणजे ह्यामध्ये काय आलं, विरोधाभास आला. याचं जसं डान्स करणं आणि वाजवणं वेगवेगळं आलं, तसं मी 20 वर्षाचं तर ती 16 वर्षाची, वेगवेगळं आलं. म्हणजे दोन गोष्टीत विरोधाभास दाखवायचा तर याचा अर्थ तर म्हणून वापरला जाईल. बाकी वाक्यामध्ये तुम्ही तान्ना ह्या अर्थाने घेऊ शकता. ओके, क्रियापदाच्या अगोदर बी हे वापरलं जातं. बघा, व्हाईल स्पीकिंग इंग्लिश, इंग्रजी बोलताना. I do not use
यूज न म्हणता दुसरं काहीतरी म्हणू. डू नॉट फॉरगेट रूल्स. रूल्स म्हणजे नियम. मी नियम विसरत नाही. म्हणजे इंग्रजी बोलताना मी नियम विसरत नाही, हे असं बी चालेल. आय डू नॉट फॉरगेट रूल्स. मी नियम विसरत नाही इंग्रजी बोलताना. मराठीत चालेल, तुम्ही सेम तसंच वाक्य म्हणा दोन्हींसाठी. पण इंग्लिशमध्ये हे इकडे घेऊ शकता. व्हाईलमध्ये जोडला की कॉमा निघून जातो, 2 वाक्य आपोआप जोडले जातात. ओके, म्हणून हे काय कंजंक्शन असतं. चला लास्ट बघूया व्हेरॅज. व्हेरॅज म्हणजे तर. व्हेरॅजचा अर्थ आपण बघूया. फर्स्ट, when he got married. जेव्हा त्याचं लग्न झालं. he was 60 years old. त्याचं वय 60 वर्ष होतं. तर आता तरने आपल्याला व्हेरॅज टाकायचं आहे. इथेच टाकतो, जागा कमी पडते वाटतं. चला याला जोडलेलं आहे असं आपण समजू. इथे लिहितो मी. whereas she was just 25. ती फक्त 25 वर्षाची होती असा याचा अर्थ आहे. म्हणजे जेव्हा त्याचं लग्न झालं, ही वॉज 60 years old, तो 60 वर्षाचा होता. whereas म्हणजे काय तर, शी वॉज जस्ट 25, ती फक्त 25 वर्षाची होती. ओके. when I saw my dad. जेव्हा मी माझ्या वडिलांना पाहिलं. he was happy. whereas मी काय होतो आता, दुःखी तर म्हणता नाही येणार. आय वॉज शॉक्ड. मी चकित होतो असं म्हणता येईल. दुःखी नाही म्हणता येणार. वडिलांना पाहून कोणी दुःखी होतं का म्हणता येईल वाक्यामध्ये, पण ते आपल्याला योग्य नाही वाटत. म्हणून वेन आय सॉ माय डॅड, जेव्हा मी माझ्या वडिलांना पाहिलं. आय वॉज हॅप्पी व्हेअरॅज आय वॉज शॉक्ड. सॉरी, आय वॉज नाही, ही वॉज हॅप्पी. ते आनंदी होते, तर मी शॉक्ड होतो, चकित होतो. अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. जवळपास सगळे आपण जे महत्त्वाचे होते ते कव्हर केले. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.